नमस्कार. नामदार उदयजी सामंत साहेब, पालकमंत्री तथा उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री, कॅबिनेट मिनिस्टर यांचं उदय सामंत प्रतिष्ठान व रत्नागिरी जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यातर्फे नॅशनल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन म्हणजे नॅशनलची निवड चाचणी ही मोठी भव्य अशी स्पर्धा दिनांक 1 व 2 मे रोजी हातूनाट्य मंदिर रत्नागिरी येथे आपण घेण्यात येणार आहे. सुमारे 250 स्पर्धक पूर्ण भारतातून या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि 100 पंच, कोचीस आणि इतर संस्थांचे सर्व पदाधिकारी असे जवळजवळ 350 लोक आपल्या रत्नागिरी नगरीमध्ये त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. 1 आणि 2 मेमध्ये एकूण आपल्या 8 स्पर्धा आहेत. पहिल्या दिवशी 4 स्पर्धा आणि दुसऱ्या दिवशी 4 स्पर्धा असे स्पर्धेचं स्वरूप राहणार आहे. दिनांक 1 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे राजापूरचे आमदार माननीय किरणजी सामंत साहेब आणि इतर पदाधिकारी आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम 1 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता होणार आहे. आणि याचं बक्षीस वितरण 2 मे किंवा सांगता 2 मेला रात्री 9 वाजता हातूनाट्य मंदिर येथे आमदार उदयजी सामंत साहेब, माननीय आमदार किरणजी सामंत साहेब आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. ही स्पर्धेमध्ये महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, जम्मू काश्मीर असेल, आसाम असेल, अशा राज्यातून जवळजवळ दिल्ली 250 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. अतिशय चांगले बॉडी बिल्डर्स आपल्याला रत्नागिरीकरांना त्यानिमित्त बघायला मिळणार आहे. आणि आमच्या मुख्य स्पर्धेचं या वैशिष्ट्य असं आहे, आमची टॅगलाईन आहे हेल्थ इज वेल्थ. म्हणजे तुमचं जर शरीर चांगलं असेल तरच शरीर हेच तुमची खरी संपत्ती आहे. मागच्या या तरुण वर्गाला हा संदेश आम्ही या स्पर्धेतून नामदार सामंत साहेबांच्या तर्फे आम्ही देतोय की प्रत्येक तरुणाने आपलं शरीर सुंदर निरोगी ठेवावं आणि मोबाईलपासून लांब राहून आपण आपल्या शरीराकडे किंवा आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावं. हा एक संदेश रत्नागिरीकरांना या स्पर्धेतून आम्ही देणार आहोत. धन्यवाद. स्पर्धा प्रमुख श्री वीरेंद्र मंडू यांनी जी माहिती सांगितली, त्या व्यतिरिक्त भारतामधून जम्मू काश्मीर असेल, मणिपूर, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आदी जे झारखंड या आदी जिल्ह्यामधून राज्यामधून 250 स्पर्धक हे येणार आहेत. ही स्पर्धा ही उंची गटाची होणार आहे. कारण उंची ही जी गटाची स्पर्धा आहे ही पहिली ओल्ड असोसिएशन आहे. आता ज्या वेट असोसिएशन झालेल्या आहेत त्या वेट असोसिएशन नंतर झाली, परंतु जी पहिली जी पाया आहे हा उंची गटामधला झालेला आहे. ओल्ड असोसिएशनमधली ही स्पर्धा आहे. आज या असोसिएशनच्या माध्यमातून मुलांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी किंवा निरोगी शरीर राखण्यासाठी हा जो काही उपक्रम आहे किंवा या स्पर्धा आहे याच्यातनं एक चांगला संदेश आज माननीय नामदार उदयजी सामंत यांच्या मार्फत या आपल्या मुलांना जातोय. ही एक चांगली गोष्ट आहे. आज रत्नागिरीमध्ये 1990 साली ही रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा आम्ही स्थापन केली. आज त्यावेळेला 3 ते 4 बिल्डर आमच्याकडे होते आणि आज सुमारे 400 ते 500 बिल्डर या रत्नागिरीमध्ये आहेत. आणि चांगला रिस्पॉन्स आहे की रत्नागिरीमध्ये भारत कुमार, गेल्या वर्षी भारत कुमार म्हणून गोसावी रत्नागिरीचा चिपळूणचा मुलगा आला. गेली 3 वर्ष सतत आपल्या मानकर एक 60 कोटचा श्री मानकर हा गेली 3 वर्ष भारत श्रीमान या किताबाचा मानकरी राष्ट्रीय स्पर्धेचा होतोय. त्याचबरोबर बाबा नाचणकर असेल राष्ट्रीय स्पर्धेत असेल, तुमचा वैभव कांबळे असेल, आज आमचा संदेश चव्हाण आहे. हा संदेश चव्हाण गेली 3 वर्ष
श्रीमानमध्ये गटामध्ये गोल्ड मेडल असलेला माणूस आहे. त्याचबरोबर ह्या स्पर्धांमध्ये की जे पहिलं मेडल आम्हाला रत्नागिरीमध्ये आणून दिलं की राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातर्फे रत्नागिरीचा विद्यार्थी तो मिरजोळ्याचा बंड्या वाडकर त्याला पहिलं मेडल ब्रांझ मेडल या स्पर्धेमध्ये मिळालं. आणि त्याच्यानंतर आमची चांगली भरभराट होत गेली. श्रीमान झाले, श्रीकर झाले. ही स्पर्धा घेताना त्यांचं जेवण त्यांचं राहणं हे उत्तम प्रकारे पार पाडण्याची व्यवस्था आम्ही सगळे करणार आहोत. त्याचबरोबर आपलं सगळ्यांचं पत्रकार टी व्ही ह्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा चांगली भव्य दिव्य हो आणि माननीय उदयजी सामंत यांच्या हातून अशाच चांगल्या स्पर्धा नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा या रत्नागिरीमध्ये होत एवढीच इच्छा प्रकट करतो. थांबतो. धन्यवाद.